आलासच ना आपल्या मूळ पदावर. तू कोण तर म्हणे बाबांचा पार्टनर, पार्टनरच्याच मुलीला उचलून आणणारा. पण मी तुला घाबरत नाही. तू असं काहीही बरं वाईट कर, मी तुला घाबरत नाही. कारण तुझा जो खोटा मुखवटा आहे ना तो उतरवण्यासाठी मी सगळी व्यवस्था करून आले. तुम्ही पाठवलेली कांताची स्टोरी तुमच्या ऑफिसात पोचली नाही, ती डायरेक्ट माझ्याकडे आली. मूर्ख आहेस तू कांता. एक कॉपी मी ऑफिसमध्ये कुरिअर केली आहे आणि दुसरी कॉपी मेल केली आहे कम्प्युटर थ्रू. आतापर्यंत ती कॉपी छापली सुद्धा गेली असेल आणि उद्या अख्ख्या जगाला कळेल तुझा खरा चेहरा काय ते. आणि मुख्य म्हणजे माझ्या बाबांना कळेल. आणि यासाठी तू मला मारलंस तरी चालेल. गौरीताई, तू विनायक शेठची मुलगी आहेस, तरीही मी तुला जबरदस्तीने इथं आणलं. का विचार का? विचारायचं का? तर धंदेच आहेत तुझे ते. तुला कांता शेठची स्टोरी पाहिजे होती ना, मग इथं तिथं कशाला विचारतेस? आपण सांगतो ना आपली स्टोरी, कांता शेठची खरी खुरी स्टोरी आपण सांगतो, ती छापायची. हिम्मत असेल ना तर ती छापायची, ती सगळी स्टोरी छापायची. कांता शेठ भाईगिरी करतो. कांता शेठ गुंड आहे, मवाली आहे, काळे धंदे करतो. हा करतो आपण. पण कांता शेठ जन्माला आला तेव्हा तो भाई नव्हता. 4 घास पोटात जातील त्याच्यासाठी तो बी मेहनत करत होता, कष्ट करत होता. इमानदारीनं तुकडा मिळवायचा प्रयत्न करत होता. पण त्याची ती स्वप्न अशीच पायदळी तुडवली गेली. माझ्या शेठनं माझ्या बहिणीला नाचवलं, माझ्या डोळ्यात देखत नाचवली आणि मला तिथनं लाथ घालून हाकलून दिलं. कुठं जाणार होतो मी? कुणाकडे न्याय मागणार होतो? गरीबाला न्याय मिळतो नाही. म्हणूनच मग मी आपली अदालत खोलली आणि मग कांत्याचा हळूहळू कांता शेठ झाला. लोक घाबरून सलाम करायला लागले, कांता भाई, कांता भाई. आपण सगळे धंदे केले. जाळपोळ केली, लुटालूट केली, मर्डर, सुपारी, रॉबरी, सगळे धंदे केले. एवढा पैसा कमवला, तेवढा उधळला, तेवढा दान बी केला. पण आतनं जळत राहिलो. का माहितीये? कारण आज सुद्धा आपली ती बहीण त्या हॉस्पिटलच्या एका वार्डात भाजीपाल्यासारखी सडत पडली. तिला बघायला गेलो की जीव द्यावासा वाटतो आणि जीव घ्यावासा देखील वाटतो. पण गौरीताई, हे सगळं करणारा कांता शेठ बदलला. तो फक्त तुझ्या बापामुळे. देव माणूस, खरंच देव माणूस आहे. अगं आपण 4 बुक पण शिकलो नाही. हा, पण एकदा एक गोष्ट ऐकली होती, फुलासंग मातीस वास लागे. आज कांता शेठी
चांगल्या गोष्टी शिकतोय ते केवळ विनायक रणदिवे या माणसामुळे. फक्त विनायक रणदिवे. आणि अशा बापावर तू संशय घेऊन घर सोडून गेलीस. अगं माझ्यासारख्या चिखलात रुतलेल्या माणसाला वर काढणारा तुझा बाप आभाळा एवढा मोठा आहे. आभाळा एवढा मोठा आहे. तुझ्या आठवणीला रोज रोज डोळ्यात टिप काढत असतो. त्याचा घास त्याच्या हातातच अडकतो आणि सारखा माझी गौरी असं म्हणत असतो. त्यावेळी त्याच्या डोळ्यात मी बापाचं प्रेम पाहिलं. खरंच फार मोठा आहे तुझा बाप. अगं मी गुन्हेगारच आहे ग. मी कायदेशीर गुन्हेगार आहे. पण हे तुला सगळं कळावं म्हणून मी तुला इथं आलो. बस मला एवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलं. आता तुला काय करायचंय ते तू कर. कांता शेठची स्टोरी छाप. कांता शेठने तुला किडनॅप केलंय म्हणून पोलिसात तक्रार कर. काही कर. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी मी घेतली आहे आणि तसा सगळा बंदोबस्त केलाय. आता तुला वाटेल ते तू करू शकतेस. जा जा मी तुला सोडून देतो. तुझं तयार नाही होईन ग. वेळ आहे विनी. काही वेळ नाही. याचा लोक तयार. तू नर्वस आहे? अजिबात नाही. हा प्लीजच. विनी हे बघ मी. अगं काय तू अजून तयार का नाही झालीस? अगं कामतनकडची मंडळी तासाभरात येतील आणि तू काय गप्पा मारत बसलीस. हिला एक कळत नाही. तुला कळत नाही तिला पटकन तयार करायचं. किती हायपर होणार आहेस तू. आणि हिला काय सांगतेस तू? मी काय लहान आहे का? तर मी होईन तयार. छान. नाही ठरव. तुझ्या सोयीप्रमाणे ना तू मोठी आणि लहान होत असतेस. तुझं लग्न करायचं म्हटलं तर मला म्हणतेस मी मोठी झाली का आणि आता म्हणतेस मी लहान आहे का. ठरव बाई काय ते. तू हिला तयार करणार आहेस की नाही? काकी तुम्ही काळजी नका करू. मी तिला मस्त तयार करते. आणि हे बघ तिचं ऐकू नको. 2-4 दागिने तरी तिला घालायला लाव. सरदेसाईंची नाच शोभली पाहिजेस तू. बस काही ऐकायचं नाही मला. तशी गुणी आहे माझी पोरगी. पटकन तयार कर. गप्पा मारत नको. मी जरा खाली जाऊन बघते सगळं आवरले का. पटकन तयार हो. ओके ओके. एक्झिबिशन मध्ये बसल्यासारखं वाटणार आहे मला आता. तुम्हालाच फोन करत होते. काय हो किती उशीर. ती मंडळी केव्हाही येतील ना. अगं हो पण आता आलोय ना मी. लवकर तयार व्हा ना. अगं मी होईन ग तयार. पण तू तरी कुठे तयार आहेस अजून? मला काय हो 2 मिनिटं तर लागतात. तुम्हाला आणि विनीलाच नेहमी उशीर होतो. प्लीज जा ना. मेघना हा जो सगळा घोळ घातलायस ना तू. घोळ? हा हे कामताना बोलत असते. तुला माहितीये आपली विनी अजून मेंटली प्रिपेअर नाहीये ह्या लग्नासाठी. असं काही नसतं.
मुली असंच म्हणतात नाही, मीही माझ्या वडिलांना हेच म्हणायचं की मला लग्न करायचं नाही, पण तुम्हाला भेटले आणि लगेच तयार झाले की नाही. दिवाकर अहो खूप चांगला मुलगा आहे, इतकं श्रीमंत घर, असं सोडून द्यायचं काय स्थळ. हे बघा तुम्ही आता काही विचार करू नका, मी सांगते ना तुम्हाला. अहो विनी ऐकेल, ती लहान आहे, मी समजावते तिला. तुम्ही तयार व्हा ना प्लीज, प्लीज तयार व्हा ना. ओके. अरे बाबा अजून झोपलायस वय? गॅरेजला नाही जायचं? मला कंटाळा आलाय बा. गॅरेजचा कंटाळा आला, असं वाटतं गॅरेज बंद करावं आणि कुठला तरी चांगला धंदा करावा, जंटलमन सारखा. अरे येडा का खोळा तू, समजा व्यवस्थित चाललंय ना? काय व्यवस्थित चाललंय बा? मग हा काय व्यवस्थित चाललंय सांग. मी एक विचारू का बा? हा विचार विचार. आपल्याला कुठं लोन मिळेल का, म्हणजे कर्ज मिळेल? 5 लाख रुपये मिळतील का? 5 लाख रुपये? हा अरे पण इतका पैका आणायचा कुठून? कर्ज घेऊ की कुठून तरी, बँकेतनं घेऊ ना कर्ज, बँक दिला आपल्याला. असं म्हणतोय? हा मग नाही पण मी काय म्हणतोय, बँकेत कर्जासाठी अर्ज करशील तेव्हा बाप म्हणून माझं नाव नको टाकूस बाळा. नाही तर बाप तुरुंगात होता म्हणून तुझं मिळणारं कर्ज देखील मिळायचं नाही रे तुला. समजाच अवघड होऊन बसायचं. काय ना, काहीतरी चांगल्या माणसासारखं, सभ्य माणसासारखं काहीतरी करायचं ठरवलं ना, भूतकाळातल्या भानगडी पिछा सोडत नाहीत आपली. आणि भानगडी तरी कसले रे? हा ज्या तू कधी केल्याच नाहीस त्या. अरे जाऊ दे आता. काय जाऊ दे? हा तेव्हा त्या सागरला वाचवायला गेलास नाही, आम्हाला खड्ड्यात घातलंस. तेव्हा मी सांगत होतो तुम्हाला, तर माझं तोंड दिसत होतं. काय नाही ठरलं, मी जातो त्या सागरकडून, त्याच्याकडेच पैसे मागतो. असं काही करू नकोस रे बाबा. नाही नाही, का नको करू? का नको करू? त्याच्याकडूनच पैसे घेणार मी. ऐक माझं बाबा, ऐक माझं. मी काय बी ऐकणार नाही बा, त्याच्याकडून पैसे घेणार मी. राजू एकदा सांगितलेलं कळत नाही होय तुला? झालं गेलं समजा विसरून जायचं. त्या गोष्टीशी आपला काही बी संबंध नाही. हा मग कशाला जगतोय आपण असे? आता तूच म्हणला ना बँकेत कर्जाचा अर्ज देताना माझं नाव टाकू नको, तुझं कर्ज ना करतील म्हणून बोललास ना. ते काय नाही बा, त्या सागरचा गळा धरून त्याच्याकडूनच पैसे वसूल करणार मी. बघ तू, त्याला नाही सोडणार. हे बाबा, हे राजू, राजू माझं ऐक हे बाबा. परमेश्वरा केव्हा देणार रे अक्कल आमच्या पोराला? अजून कशी आली नाही ती मुलं? आशिष तर म्हणाला होता आम्ही जेवायच्या वेळेपर्यंत पोचतो म्हणून. आशिषला आवडतात म्हणून मुद्दाम मेथीचे ठेपले केलेत आणि प्रीतीसाठी मटर पनीर. पण या दोघांचा पत्ताच नाहीये अजून. हॅलो. हॅलो आई. हा अरे आशिष, हा कुठपर्यंत आलात तुम्ही? म्हणजे मुंबईत पोहोचलात का? हो आम्ही पोहोचलोय मुंबईत. तर हा ठीक आहे ठीक आहे, म्हणजे लवकरच घरी येताय ना? मी स्वयंपाक करून ठेवलेला आहे, तुमची जेवायची वाट बघतीये. ठीक आहे ना? अगं नाही आई, हे बघ ऐकून घे. हा येताना आता प्रीतीचं घर वाटेत लागलं ना, तर ती म्हणाली आपण तिथे जाऊया आधी म्हणून. आई म्हणतात की आता आलाच आहात तर इथे जेवून घ्या आणि रात्री आरामात जा. ओके? चालेल ना? हो हो चालेल ना, काहीच हरकत नाही. हा तर काही नाही, उशीर झाला तर काळजी करू नकोस रात्री. ओके?
बर बर ठीक आहे. चल बाय. हा मी बोलते. मी जी कांता शेटवर स्टोरी तयार केली होती ती सध्या होल्ड बॅक करा. नाही, इतक्यात छापू नका. कशी दिसते मी? वाव, खूप गोड दिसतेस. खरंच ना का चेष्टा करताय? खरंच. मला माहितीये तुम्ही हे सगळं का म्हणताय, कारण तुम्हाला घाई झाले ना लवकरात लवकर मला या घराबाहेर काढण्याची. अगं विनी, असं नाहीये. आम्ही दोघी नाही का आलो आमची घरं सोडून इथे. तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे हे आम्हाला कळतंय. खरं सांगू का विनी, या सगळ्या गोष्टी आज ना उद्या होणारच आहेत. मग त्या योग्य वेळी योग्य माणसाबरोबर झाल्या तर चांगलंच आहे ना. आणि बरं का मुक्ता, हे सगळीचं नाही नाही नको नको हे सगळं फक्त नाटक आहे. आणि तुला सांगू ज्योती, एकदा काही ही या सुशांत कामातला भेटली ना स्वतःचे सगळे शब्द विसरून जाईल. नक्की. अनुभवाचे बोल आहेत ना तुझे? ऑफकोर्स. आता तू तुझा अनुभव घे आणि मग बोल. ए चला चला बघूया आलेत का सगळे. चल चल दिवाकर, कशी दिसते मी? चांगलं दिसतेस. किती वृक्षपणे बोलता हो. जरा कौतुकाने हसून बोललात तर काही हरकत आहे का? बर मेघना, तू छान दिसतेस. अहो मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे. विनीच्या सासरकडची मंडळी येणार आहेत. त्यांनी आपल्याला पाहिल्यावर त्यांना वाटलं पाहिजे ना की आपण त्यांच्या बरोबरीचे आहोत म्हणून. मेघना, मला वाटतं आपण जसे असतो ना तसेच दिसतो आणि तसंच राहावं माणसाने. उगाच आवडण्याची काही गरज आहे का? राहिलं, चुकले. चूक झाली, तुम्हाला विचारलं की मी कशी दिसते ते. बर सांगतो. तू खरंच खूप छान दिसतेस. विनीच्या ऐवजी त्यांनी तुला पसंत केलं तर चालेल का? काय बोलताय तुम्ही? बहुतेक तीच मंडळी आली. चल हो. बघा, चौथा चहा घेताय तुम्ही. चला ना. गोवर्धनला सांगितलंय आम्ही तसं. मा आम्ही थोड्या वेळाने फोन करतो तुम्हाला. काय झालं? मा बहुतेक कामतांकडची मंडळी आली. अगो बाई, एवढ्यात आले? अरे या 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 या. हो पाया कशाला पडताय? कशाला पडताय म्हणजे काय? तुम्ही आमच्यापेक्षा वयानं मानानं इतक्या मोठ्या आहात. आजपर्यंत तुमचं नाव फक्त ऐकून होतो, आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. मी मंदार कामत आणि ही माझी बायको मधुरा. नमस्कार. नमस्कार. बसा ना बसा. आणि सुशांत कुठे आहे? अरे सुशांत,